रिसेंटली अंकिता वालावलकरचं वेडिंग तुम्ही बघितलेलं असेल सोशल मीडियावरती. आपल्या सगळ्यांची लाडकी कोकण हार्टेड गर्ल हिने प्रथाच्या साड्या तिच्या लग्नामध्ये नेसल्या आणि तिचं लग्न, त्या लग्नातले लुक्स, तिचे गेटअप्स आणि ते फोटोज व्हिडिओज आपण सगळ्यांनी बघितलेले आहेत. बघूयात अंकिता प्रथा स्टोअरमध्ये आली होती तेव्हा काय काय घडलं ते. हॅलो एव्हरीवन, वेलकम टू प्रथा. दिस इज कविता कोपरकर. अंकिताला घेऊन अपूर्वा गुजराती तिची स्टायलिस्ट आमच्याकडे आली. प्रथामध्ये जेव्हा ते आले तेव्हा त्यांच्या डोक्यात काही गोष्टी, काही लुक्स क्लिअर होते. तिच्या मनात छान रॉयल ट्रेडिशनल वेडिंग लुक करायचं असं होतं, पण तिला कुठेतरी खूप टिपिकल राणी पिंक, ग्रीन, पर्पल असे कलर्स नको होते. शक्यतोवर पेस्टल किंवा गोल्ड किंवा असं काहीतरी करायचं होतं. पण अजून शुअर नव्हतं की तिला नऊवारी नेसायचे का सहावारी नेसायचे, हे शुअर नव्हतं. जिजा ज्वेलरी, शीतल सूर्यवंशी हिची आहे, तिच्याबरोबर ज्वेलरीचं पण कोऑर्डिनेशन चालू होतं, कारण सगळ्याचा एकत्र लुकच इम्पॉर्टंट आहे. मेन इज विधीची साडी, सो त्याला स्पेसिफिकली शी वॉन्ट्स अ येलो कलर. अच्छा, सो मग येलो कुड बी एनीथिंग, बनारसी चालेल, गडवाल चालेल, पण तिला पैठणी नकोय. ओके, कॉम्बिनेशन वेगळं, थोडं पेस्टल पण येईल तिच्या, म्हणजे याला स्किन टोनला मॅच होईल असा येलो. ठीक आहे, असं काहीतरी बघूया जे छान ड्रेप पण होईल, म्हणजे ड्रेपला पण प्रॉब्लेम नाही येणार. करेक्ट, जे काही तुमची फायनल स्टाईल असेल त्याच्यात ड्रेपिंग पण छान होईल आणि थोडं रॉयल, सिम्पल कॅज्युअल पण नको वाटायला, वेडिंगचं रॉयल पण वाटलं आणि अनयुजुअल पाहिजे ऑप्शन. आणि मंदिराच्या बाजूला लग्न आहे त्यामुळे त्या ह्याने आपण थोडंसं छान असं हे बघूया. राईट, हा मग थोडं हेरिटेज आणि असं आपल्याला हे. ठीक आहे, परफेक्ट. चलो बघूया. अपूर्वाशी डिस्कस केल्यानंतर कुठे लग्न असणार आहे, काय असणार आहे, कसं ते साधारण त्यांची सेरेमनी असणार आहे, याच्यानंतर आम्ही त्यांना भरपूर कांजीवरम दाखवल्या, गडवाल दाखवल्या, बनारसी दाखवल्या, पैठण्या दाखवल्या. पण अंकिताचं मन एका कांजीवरमवरती जे बसलं, जे प्रेम बसलं, की ती कांजीवरम तिने एकदा बाजूला काढली, त्याच्यानंतर ती बघितली, परत बघितली, अंगावर ठेवून बघितली आणि तीच साडी तिला लग्नासाठी म्हणून फायनल करावीशी वाटली. ब्लाउज पीस आहे ना, हाच इथेच आपण जर अटॅच केला, ओके, अँड जस्ट कीप दिस ॲज इट इज. सो हेच असं एक लॉंग ट्रेल सारखं होईल, त्याला फक्त एंडला लेस लावू. सो ह्याच मटेरियलचं होईल. नऊवार करूच शकतो, त्याचा काही प्रॉब्लेम नाहीच आहे, पण ह्या साडीला आय फील की गो फॉर अ नाईस ड्रेप लाईक दिस विथ प्लीट्स. मस्त वाटते. त्यानंतर कांजीवरममध्येच असा वेगळाच एक प्रकार, पेस्टल सिल्वर टिश्यू जरीचा तिला आवडला. जरी कांजीवरमच असली तरी अगदी हटके वेगळी अशी साडी, जी तिला लग्नाचे तिचे सगळे विधी झाल्यानंतर रिसेप्शन लुकसारखा करता येईल असं तिच्या डोक्यात होतं. तर ही कांजीवरम तिने चूज केली, जी अशी सिल्वर लॅव्हेंडर कलरचं टिश्यू ब्रोकेड त्याच्यामध्ये होतं आणि कुठलाही कॉन्ट्रास्ट कलर त्याच्यामध्ये नव्हता. त्याचंही स्टायलिंग अपूर्वानी अतिशय सुंदर केलं. मी पण ड्रेप करून जेव्हा कुठल्याही ब्राईड्स प्रथामध्ये येतात तेव्हा आम्ही प्रयत्न करतो की काहीतरी त्यांना हटके दाखवायचं, जे कॉमन नाही आहे ते दाखवायचं, किंवा अशा काही क्लासिक साडीज दाखवायच्या ज्या एव्हरग्रीन असतात, कधीच आउट ऑफ फॅशन जात नाहीत. तसंच ब्रोकेड कांजीवरम हा असा प्रकार आहे जो कधी आउट ऑफ फॅशन जात नाही. त्यामुळे अंकिताचा चॉईस मला पण अगदी परफेक्ट वाटला. कसं वाटलं तुला, काय हाऊ वाज युअर एक्सपिरियन्स, ते सांग जरा. मला खूप मस्त वाटलं. म्हणजे मला मुंबईहून इतक्या जणांनी, एवढे लोक मला सारखं एकच नाव सांगत होते की प्रथामध्ये जा, तुला हवी तशी साडी मिळेल. आणि शेवटी मला
काय हवंय ते मुंबईत मिळत नव्हतं आणि मी पुण्यात आले. अपूर्वा मला इथे घेऊन आली आणि खरंच आल्या आल्या आम्हाला लगेच पटकन एक साडी आवडली जी आम्ही सिलेक्ट केली. आणि खरंच खूप छान कलेक्शन आहे यांच्याकडे आणि सगळ्यांना आवडतील असं. प्लीज सगळ्यांनी प्रथा साडीज व्हिजिट करा आणि भरपूर शॉपिंग करा. थँक्यू.